नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरती 2025 बद्दल नवीन अपडेट घेऊन आलो आहे। पुणे पोलीस आजची बातमी आहे, 1720 पदे भरण्यात येणार आहेत। लवकरच पोलीस भरती जाहिरात येणार। आपल्याकडे एक क्लिप आहे, ती आधी पाहून घेऊया, त्यानंतर पोलीस भरती जाहिरात कधी येईल त्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात। पुणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊनच पुणे शहर पोलीस दलात लवकरच मोठ्या प्रमाणावरती भरती होणार आहे। शहरात नवीन 5 पोलीस ठाण्यांच्या निर्मितीची नुकतीच मंजुरी मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मोठं मनुष्यबळही लागेल। त्यासाठी 1720 पोलिसांची पदं भरण्याच्या प्रस्तावावरती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। ही भरती गेल्या काही वर्षांतली सगळ्यात मोठी भरती असेल, मेगा भरती असेल। पुणे शहरामध्ये नवीन 5 पोलीस स्टेशन तयार करण्यात आल्यामुळे 1700+ पदांची अशी ही सर्वात मोठी आत्तापर्यंतची पुणे शहरातील सर्वात मोठी भरती ही या 2025च्या पोलीस भरतीद्वारे भरली जाणार आहेत। पोलीस भरती 2025ची जाहिरात ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती आपल्यापर्यंत येऊन जाईल। मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा ही कधी होईल याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला जाहिरातीमधून कळेलच। ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू होते निवडणुकीची, त्यामुळे ऑक्टोबर महिना आणि सप्टेंबरचा लास्ट आठवडा असे एवढाच आपल्याकडे पोलीस भरतीची नवीन जाहिरात येण्यासाठी वेळ शिल्लक आहे। आचारसंहिता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून लागली की त्यानंतर पुढे 3 महिने ती लागू असणार आहे, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी। आणि आचारसंहितेचे काही नियम आहेत, या नियमानुसार आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन पदभरती काढता येत नाही। त्यामुळे आपल्याकडे ऑक्टोबर महिना हा एवढाच महिना आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे नवीन पोलीस भरती जाहिरात येण्यासाठी। आता दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याच्यानंतर निवडणुका होतील। या निवडणुकांच्या दरम्यान आपली पोलीस भरतीची मैदानी चाचणी होऊ शकत नाही असं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं। ते का म्हटलं होतं त्याच्यामागे पण काही कारण होतं। निवडणुकांच्या वेळी पोलिसांवर अतिरिक्त जी ड्युटी असते, एक्स्ट्राची ड्युटी असते, त्यामुळे त्यावेळेला पोलीस फाटा ऑलरेडी तिथे लागतो आपल्या निवडणुकीच्या वेळेला। आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पोलीस भरती मैदानी चाचणी घेण्यासाठी किती फौजफाटा लागतो पोलिसांचा। त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणं जरा मुश्किल वाटतं आहे, पण सरकार आहे, सरकारच्या हातात आहे, सरकार काहीही करू शकतं। जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानी चाचणी झाली तर चांगली गोष्ट आहे, पुढे जानेवारीपासून लेखी परीक्षेला सुरुवात होईल। पण जर आचारसंहिता संपण्याची वाट पाहिली, 31 जानेवारीपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे, त्याच्यानंतर जर त्यांनी शेड्यूल केलं तर मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून चालू होईल आणि त्याच्यापुढे फेब्रुवारी मार्चमध्ये मैदानी चाचणी आणि एप्रिल मेमध्ये लेखी परीक्षा ही पोलीस भरतीची होईल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो।